आणि नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे अकोले तालुक्यातून संगमनेर तालुक्यातून जावी या मागणीसाठी प्राथमिक एक आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे। या आंदोलनामध्ये तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, सहकार चळवळीतले कार्यकर्ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर या ठिकाणी संगमनेरचे पदवीधर मतदारसंघातील आमदार सत्यजित तांबे याही ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपण जी मागणी करत आहोत का अकोला संगमनेरमधून ही रेल्वे गेलीच पाहिजे, 2021च्या सर्वेनुसार ही रेल्वे गेली पाहिजे, या मागणीसाठी आपण अकोले तालुक्यातून या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत। हा पहिला प्रयत्न आहे, आपल्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे। यानंतर आपण सर्व दोन्ही तालुके मिळून या ठिकाणी आपण एक उग्र आंदोलन उभं करून केंद्र सरकारला, रेल्वे प्रशासनाला भाग पाडू को अकोले तालुक्यातूनच हे रेल्वे गेली पाहिजे। कसल्या प्रकारचे गटाताटाचं निवडणुकीच्या राजकारणाच्या पलीकडे पुढे जाऊन आपण या आंदोलन यशस्वी करायचं आहे। आपल्या तालुक्याची परंपरा आहे, जे काही आंदोलन आजपर्यंत सर्वपक्षीय आंदोलन झाले त्यामध्ये लोकांचा सहभाग निश्चितपणे आजपर्यंत राहिलेला आहे। मग पाण्याचा प्रश्न असेल, निळवंड्याचा असेल, पाणी वाटपाचा प्रश्न असेल, इतर सर्व प्रश्नांमध्ये आपण या ठिकाणी एकत्रितपणे आंदोलन केलेलं आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। या आंदोलनाच्या निमित्तानं बाजीराव दराडे असतील, डॉक्टर अजित नवले असतील, महेश नवले असतील, ही सर्व मंडळींनी तालुका पिंजून काढला, आंदोलनाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवली। त्यामुळे हे भविष्यातलं आंदोलन अत्यंत मोठं होईल, आपली मागणी निश्चितपणे त्या ठिकाणी मान्य होईल। मी संगमनेर तालुक्याच्या आमदारांना आणि काँग्रेसवाल्यांना विनंती करणार आहे, सत्यजित दादाने या ठिकाणी तालुक्यामध्ये मोठमोठे बॅनर्स लावलेले आहेत। त्यांनी त्या ठिकाणी करताना नाशिक, सिन्नर आणि संगमनेर अशा प्रकारचे उल्लेखाची बॅनर्स रस्त्यात दिसले, म्हणून त्यांना विनंती आहे का अकोल्याचं सुद्धा नाव त्यात असलं पाहिजे ना, अकोल्याहून रेल्वे गेले पाहिजे ही अकोले तालुक्याची मागणी आहे। म्हणून तुम्ही पुढच्या ज्या आंदोलनात असाल तर आम्हाला सोबत घेऊन ते आंदोलन करायचं आहे। एकट्या संगमनेरला जाऊन आम्हाला विशेष काही फायदा होणार नाही। जे काही लोक तुमच्या विरोधात बोलतात त्याला ती खतपाणी मिळतंय। म्हणून मी तुम्हाला विनंती करतो का या पुढच्या भविष्य काळामध्ये जी काही आंदोलनं होतील त्या अकोल्याच्या जनतेला सोबत करून त्या ठिकाणी जो जुना मार्ग आहे त्या देवठांचा उल्लेख आहे आणि इतर सर्व संगमनेरच्या तालुक्याचा उल्लेख आहे तसा उल्लेख असावा अशी विनंती करतो। आंदोलनात तुम्ही आमच्या अकोले तालुक्याच्या आंदोलनात पुढाकार घ्या, संगमनेरच्या तालुक्याच्या आंदोलनात पुढाकार घेऊ। या ठिकाणी सर्वच मान्यवर मंडळी आहे, गायकर साहेब आहेत, मधुभाऊ आहेत, ही सर्व मंडळी तुमच्यासोबत आम्ही राहून त्या ठिकाणचं आंदोलन आपण यशस्वी करून आपली मागणी त्या ठिकाणी निश्चितपणे आपण मान्य करून घेऊ, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। मी ते थांबतो। जय